नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंतीनिमित्त दिनांक 27 म्हणजे उद्यापासून 31 मेपर्यंत सांगोला महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. या महोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, त्याचबरोबर शॉपिंगसाठी मोठी शॉपिंगचे स्टॉल लावलेले आहेत. म्हणजे इथं इलेक्ट्रॉनिक्स स्कूटरपासून 4 व्हीलरपासून ते संसारोपयोगी साहित्य, कपडे इत्यादी सगळंच एका ठिकाणी खरेदी करता येणार आहे. त्याचबरोबर खाण्यासाठी 80 ते 100 प्रकारचे फूड्स एका ठिकाणी मिळण्यासाठी 25पेक्षा जास्त स्टॉल्स लावलेले आहेत. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्स लावले आहेत. पाळणे आहेत, नावडे आहे, अशा प्रकारचे गेम्स लावलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 30 तारखेला महिला मेळावा घेतला. यासाठी पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब उपस्थित राहणार आहेत. आणि 29 मे 2026 रोजी नोकर भरती फॅप्टेक उद्योग समूहाच्या सहकार्याने नोकर भरती आयोजित केली आहे. या नोकर भरतीसाठी फॅप्टेक उद्योग समूहाबरोबरच महाराष्ट्रातील आणि परराज्यातील 50पेक्षा जास्त नामवंत कंपन्या हजर होणार आहेत. आणि यामध्ये आम्ही कमीत कमी 300 लोकांना रोजगार देण्याचं फिक्स केलेलं आहे आणि तो आमचा संकल्प आहे. अशा प्रकारे लोकांचं खेळ, मनोरंजन, खाणं पिणं, खरेदी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला कोण येणार आहे? सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये उद्या उद्घाटनालाच मराठी सिनेतारका प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर रोज उद्या 27 तारखेलाच संध्याकाळी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा महिलांसाठी आणि ज्या लग्न झालेल्या महिला आणि कुमारिका यांच्यासाठी आहे. 28 तारखेला रेकॉर्ड डान्स स्पर्धा ठेवलेल्या आहेत. 29 तारखेला फन गेम्स ठेवलेले आहेत. 30 तारखेला महिला मेळावा आहे आणि त्याच दिवशी 30 तारखेला संध्याकाळी रत्नागिरीचा लाईव्ह कॉन्सेप्ट म्हणून एक मोठा इव्हेंट आहे. लाईव्ह कॉन्सेप्ट इव्हेंट म्हणून आहे तो. त्यामध्ये सिंगिंग आहे, डान्स आहे, सगळ्या प्रकारचं वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम एकाच वेळेस फोल्कलोक ज्या प्रकारचा कार्यक्रम आहे त्या प्रकारचा कार्यक्रम होणार आहे. 31 तारखेला कराओके सिंगिंग कॉम्पिटिशन होणार आहे आणि त्याच दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी राजमाता होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन होऊन या कार्यक्रमाची 31 तारखेला संध्याकाळी 12 वाजता सांगता होणार. हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी ठेवलेला आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की आपणा सगळ्यांना तुम्ही या आणि या तालुक्यातील सर्व लोकांनाही घेऊन या आणि या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्या. हा कार्यक्रम फक्त तुमच्यासाठी ठेवला आहे. तुम्ही सगळ्यांनी यावं ही नम्र विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.